Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश सोप्या पद्धतीने. आजचा आपला विषय अतिशय इम्पॉर्टंट आहे जो आहे वर्ब. आपल्याला वर्ब काय आहेत हे लक्षात येत नाहीत आणि जे सेंटेन्स मध्ये खूप उपयोगाचे असतात. तर आज आपण 40+ असे वर्ब्स बघणार आहोत जे तुम्ही डेली यूज मध्ये बोलू शकतात. आणि नुसतं बघणार नाही आहोत तर प्रत्येक वर्बचे 5 सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे 5 सेंटेन्सेस मध्ये ते वर्ब कसं यूज करायचं डेली लँग्वेज मध्ये ते तुम्हाला आज समजणार आहे. त्यामुळे सगळे सेंटेन्स खूप महत्वाचे आहेत जे तुम्ही नेहमी बोलतातच. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बरेचसे सेंटेन्स कळतील जे तुम्ही सहज पद्धतीने बोलू शकतात आणि तुमची इंग्लिश शिकण्याची जर्नी नेक्स्ट स्टेपला नेऊ शकतात. चला तर मग विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिलं आपलं कॉमनली युज्ड वर्ब आहे ते म्हणजे गो. गो गो म्हणजे जाणे. एक्झाम्पल बघा. फर्स्ट, आय गो होम आफ्टर माय वर्क. मी माझं काम संपल्यावर घरी जाते. आय गो होम आफ्टर माय वर्क. कम ऑन, रिपीट विथ मी. आय गो होम आफ्टर माय वर्क. आय गो टू स्कूल एव्हरी मॉर्निंग. मी रोज शाळेत जाते. आय गो टू स्कूल एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट, I go to the park on weekends. I go to the park on weekends. मी weekendsला पार्क मध्ये जाते. I go to the park on weekends. Come on, speak loudly with me. Next, I go to the shop for food. I go to the shop for food. मी खाण्यासाठी शॉप मध्ये जाते. I go to the shop for food. Next, I go to work by bus. I go to work by bus. I hope तुम्ही सगळ्यांनी हे सगळे सेंटेन्सेस माझ्या बरोबर बोलले असतील. मोठ्याने बोलले असाल, नसेल बोललात तर बोला. व्हिडिओ पॉज करा आणि मोठ्याने बोला, कारण की जितकं जास्त मोठ्याने तुम्ही बोलणार आहात तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होणार आहे. कम ऑन. सो गो वरनं अजून कोणते सेंटेन्स तुम्हाला येत आहेत ते कमेंट मध्ये लिहा. सो तुम्ही म्हणू शकता, आय गो टू ऑफिस एव्हरी मॉर्निंग. आय गो टू द जिम एव्हरी मॉर्निंग. ठीक आहे. सो ट्राय करा अजून कोणते सेंटेन्स तुम्हाला बोलतायत. नेक्स्ट आपलं वर्ब आहे प्ले. प्ले म्हणजे खेळणे. आय प्ले फुटबॉल विथ माय फ्रेंड्स. आय प्ले फुटबॉल विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळतो किंवा खेळते. आय प्ले फुटबॉल विथ माय फ्रेंड्स. आय प्ले टेनिस ऑन सॅटरडे मॉर्निंग. आय प्ले टेनिस ऑन सॅटरडे मॉर्निंग. मी सॅटरडे मॉर्निंगला म्हणजे शनिवारी सकाळी टेनिस खेळते. आय प्ले टेनिस ऑन सॅटरडे मॉर्निंग. I play the guitar every evening. I play the guitar every evening. मी रोज संध्याकाळी गिटार वाजवते. I play the guitar every evening. I play the guitar. I play the guitar every evening. Come on, speak louder. I play games on my phone. I play games on my phone. मी माझ्या मोबाईलवर गेम खेळते. आय प्ले गेम्स ऑन माय फोन. नेक्स्ट, आय प्ले आउटसाइड विथ माय ब्रदर. आय प्ले आउटसाइड विथ माय ब्रदर. मी माझ्या भावाबरोबर बाहेर खेळते. आय प्ले आउटसाइड विथ माय ब्रदर. कम ऑन. सो प्ले वरून अजून कोणते सेंटेन्स तुम्हाला येत आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा. नेक्स्ट आपलं वर्ब आहे ईट. ईट म्हणजे खाणे. आय ईट राईस विथ माय फॅमिली. आय ईट राईस विथ माय फॅमिली. आय ईट राईस विथ माय फॅमिली. कम ऑन, स्पीक. सो तुम्ही काय खातात हे तुम्ही लिहू शकतात. ओके.
आय ईट ब्रेड इन द मॉर्निंग. आय ईट ब्रेड इन द मॉर्निंग. मी सकाळी ब्रेड खाते. आय ईट पोहा इन द मॉर्निंग. मी पोहा खाते. तुम्ही जे खातात ते तुम्ही लिहू शकतात. आय ईट पास्ता फॉर माय डिनर टू नाईट. आय ईट पास्ता फॉर डिनर टू नाईट. ठीक आहे. कमॉन बोला मोठ्याने. आय ईट पास्ता फॉर डिनर टू नाईट. I eat an apple at work. I eat an apple at work. मी कामाच्या ठिकाणी ऍपल खाते. I eat an apple at work. I eat breakfast before going out. I eat breakfast before going out. मी बाहेर जायच्या आधी ब्रेकफास्ट करते. I eat breakfast before going out. Okay? सो ईट लक्षात आलं आहे तुम्हाला. ईट म्हणजे खाणे. नेक्स्ट आपला वर्ब आहे कम. कम म्हणजे येणे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. आय कम होम इन द इव्हनिंग. मी संध्याकाळी घरी येते. आय कम होम इन द इव्हनिंग. आय कम होम इन द इव्हनिंग. आय कम होम इन द आफ्टरनून. व्हॉट एव्हर तुम्ही म्हणू शकता. आय कम होम ऍट नाईट. मी रात्री घरी येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय कम टू वर्क व्हेरी अर्ली. आय कम टू वर्क व्हेरी अर्ली. मी खूप लवकर ऑफिसला येते, कामावर येते. आय कम टू वर्क व्हेरी अर्ली. नेक्स्ट आहे आय कम टू क्लास ऑन टाइम. आय कम टू क्लास ऑन टाइम. मी वेळेवर क्लासला आली किंवा येते. आय कम टू क्लास ऑन टाइम. आय कम टू द पार्क ऑन संडे. मी संडेला पार्कला येते. आय कम टू द पार्क ऑन संडे. आय कम होम हॅपी आफ्टर वर्क. आय कम होम हॅपी आफ्टर वर्क. मी काम झाल्यानंतर घरी येते. आय कम होम हॅपी आफ्टर वर्क. मी काम झाल्यानंतर आनंदात घरी येते. ठीक आहे. सो कम म्हणजे येणे. तुम्हाला अजून कोणते सेंटेन्स आठवत आहेत कम वरनं कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट राईट. राईट म्हणजे लिहिणे. आय राईट अ लेटर टू माय फ्रेंड. मी माझ्या फ्रेंडला पत्र लिहिते. आय राईट अ लेटर टू माय फ्रेंड. कम ऑन स्पीक लाउडर विथ मी. आय एम होपिंग दॅट यू आर स्पीकिंग विथ मी. आय राईट माय नेम इन द बुक. Come on, बोला. I write my name in the book. I write my name in the book. Next, I write a note for my teacher. I write a note for my teacher. मी माझ्या टीचरसाठी नोट लिहिते. I write a note for my teacher. I write a story about my trip. I write a story about my trip. मी माझ्या स्टोरी. आय राईट अ स्टोरी अबाउट माय ट्रिप. मी माझ्या ट्रिप बद्दल स्टोरी लिहिली. मी फिरायला गेली होती आणि तिथे काय काय झालं त्याबद्दल मी स्टोरी लिहिली. नेक्स्ट आय राईट इन माय नोटबुक डेली. आय राईट इन माय नोटबुक डेली. सो मी रोज माझ्या बुकमध्ये लिहिते. मी रोज माझ्या नोटबुकमध्ये लिहिते. कमॉन. राईट म्हणजे लिहिणे. त्याच्या आपण 5 सेंटेन्सेस बघितले आहेत. अजून 5 सेंटेन्सेस तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहेत. आणि जितकं इंटरॅक्टिव्ह तुम्ही राहाल तितकं सोप्या पद्धतीने आणि सहज तुम्ही शिकू शकाल. ठीक आहे. सो नुसतं ऐकायचा नाहीये व्हिडिओ. तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे की तुम्ही किती सेंटेन्सेस लिहू शकता. कमॉन. नेक्स्ट आपला वर्ब आहे रीड. रीड म्हणजे वाचणे. रीड म्हणजे वाचणे. आय रीड अ बुक एव्हरी नाईट. मी रोज रात्री पुस्तक वाचते. आय रीड अ बुक एव्हरी नाईट. नेक्स्ट आय रीड अ स्टोरी विथ माय सिस्टर. आय रीड अ स्टोरी विथ माय सिस्टर. मी माझ्या बहिणीबरोबर स्टोरी वाचते. आय रीड अ स्टोरी विथ माय सिस्टर. आय रीड द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. मी रोज सकाळी न्यूजपेपर वाचते. आय रीड द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. नेक्स्ट आय रीड अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड. आय रीड अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड. मी माझ्या मैत्रिणीकडून किंवा माझ्या मित्राकडून आलेलं लेटर मी वाचते.
आय रीड ॲट नाईट बिफोर स्लीपिंग. मी रात्री झोपण्याआधी वाचते. आय रीड ॲट नाईट बिफोर स्लीपिंग. झोपण्याआधी मी वाचन करते, वाचते. ओके, सो रीड म्हणजे वाचणे. नेक्स्ट आहे स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. आय स्लीप वेल इन माय क्वाइट रूम. ओके, मी शांत झोपते. माझ्या शांत असलेल्या रूम मध्ये मी शांततेत झोपते. आय स्लीप वेल इन माय क्वाइट रूम. नेक्स्ट, आय स्लीप ॲट नाईट आफ्टर रीडिंग. मी 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 वाचल्यानंतर रात्री झोपते. आय स्लीप ॲट नाईट आफ्टर रीडिंग. आय स्लीप ॲट नाईट आफ्टर रीडिंग. येस. नेक्स्ट आहे आय स्लीप अर्ली ड्युरिंग द स्कूल वीक. जेव्हा शाळेचा आठवडा असतो तेव्हा मी लवकर झोपते. आय स्लीप अर्ली म्हणजे मी लवकर झोपते ड्युरिंग द स्कूल वीक. शाळेचा जो आठवडा असतो, ड्युरिंग म्हणजे काय, त्या दरम्यान. आय स्लीप अर्ली ड्युरिंग द स्कूल वीक. आठवडाभर शाळा असते आणि आपल्याला वीकेंडला ऑफ असतं. सो आठवडाभर मी रात्री लवकर झोपते, जेणेकरून मी सकाळी लवकर उठून शाळेत जाऊ शकते. आय स्लीप अर्ली ड्युरिंग द स्कूल वीक. नेक्स्ट आहे आय स्लीप इन माय बेड एव्हरी नाईट. आय स्लीप इन माय बेड एव्हरी नाईट. मी रोज रात्री माझ्या बेडवर झोपते. आय स्लीप इन माय बेड एव्हरी नाईट. नेक्स्ट आहे आय स्लीप 8 hours एव्हरी डे. आय स्लीप 8 hours एव्हरी डे. मी रोज रात्री 8 तास झोपते. ठीक आहे, किंवा मी रोज 8 तास झोपते. आय स्लीप 8 hours एव्हरी डे. रोज मी 8 तास झोपते. ओके, सो सोप्या पद्धतीने वर्ब लक्षात येत आहेत की नाही कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटतोय का, किंवा हे वर्ब इतक्या 5-5 वेळा सेंटेन्सची प्रॅक्टिस करून तुम्हाला लक्षात येत आहेत का, कमेंटमध्ये सांगा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. जर तुम्ही अजून आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन केले नसतील तर ते जॉईन करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमचं सीट बुक करू शकतात. लिमिटेड स्टुडंट आपण आपल्या क्लासमध्ये घेतो. तिथे प्रॉपर तुम्हाला तुमच्याकडून बोलून घेतले जातात सेंटेन्स. ठीक आहे, सो या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस बुक करू शकता. नेक्स्ट आपलं वर्ब आहे वर्क. वर्क म्हणजे काम. वर्क म्हणजे काम. आय वर्क इन माय ऑफिस एव्हरी डे. मी रोज माझ्या ऑफिसमध्ये काम करते. आय वर्क इन माय ऑफिस एव्हरी डे. नेक्स्ट आहे आय वर्क इन माय आय वर्क विथ माय कम्प्युटर ॲट होम. मी रोज माझ्या कम्प्युटरवर घरी काम करते. आय वर्क विथ माय कम्प्युटर ॲट होम. नेक्स्ट, आय वर्क इन द शॉप विथ पीपल. आय वर्क इन द शॉप विथ पीपल. मी शॉपमध्ये लोकांबरोबर काम करते. आय वर्क इन द शॉप विथ पीपल. कम ऑन, स्पीक लाउडर. आय वर्क हार्ड टू हेल्प माय फॅमिली. आय वर्क हार्ड टू हेल्प माय फॅमिली. मी खूप मेहनत करते माझ्या फॅमिलीला हेल्प करण्यासाठी, माझ्या फॅमिलीला मदत करण्यासाठी. आय वर्क हार्ड टू हेल्प माय फॅमिली. मी हार्डवर्क करते जेणेकरून मी माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला मदत करू शकेल. आय वर्क हार्ड टू हेल्प माय फॅमिली. येस. आय वर्क ॲट नाईट वेन इट्स बिझी. आय वर्क ॲट नाईट वेन इट्स बिझी. जेव्हा मी बिझी असते तेव्हा मी रात्री सुद्धा काम करते. आय वर्क ॲट नाईट वेन इट्स बिझी. नेक्स्ट आपलं वर्ब आहे रन. रन म्हणजे धावणे. आय रन फास्ट इन द बिग पार्क. मोठ्या पार्कमध्ये मी धावते. आय रन फास्ट इन द बिग पार्क. ओके, सो इथे मी स्वतःबद्दल बोलते म्हणून मी म्हणते की मी धावते, मी काम करते. सो तुम्ही करतो म्हणू शकतात. सेम सेंटेन्स मध्ये काही फरक पडणार नाहीये. सो तुम्ही त्यानुसार वाक्य रचना लक्षात ठेवा. त्या वाक्य रचनेमध्ये काहीच बदल नाहीये. करतो, करते सेम होणार आहे इथे. कारण की आपण स्वतःबद्दल बोलतो आहे. आय रन फास्ट इन द बिग पार्क. आय रन फास्ट इन द बिग पार्क.
कम ऑन बोला. येस. Next, I run every morning before breakfast. I run every morning before breakfast. Breakfast आधी मी रोज पळते. I run every morning before breakfast. I run every morning before breakfast. Come on, मी प्रत्येक सेंटेन्स 2-3 वेळा रिपीट करते आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजावं आणि तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ते बोलावं. त्यामुळे स्किप न करता तुम्ही मोठ्याने बोलणं गरजेचं आहे. ओके. I run in the race at school. I run in the race at school. मी शाळेमध्ये रेसमध्ये पळाली. ठीक आहे. सो धावण्याची जी रेस असते त्यामध्ये मी पळते. I run in the race at school. Next, I run around the playground with my friends. I run around the playground with friends. ठीक आहे. With friends, with my friends. All are okay. दोघेही बरोबर. ठीक आहे. आय रन अराउंड द प्ले ग्राउंड म्हणजे मी ग्राउंडच्या भोवती माझ्या फ्रेंड्स बरोबर पळते, मित्रांबरोबर पळते. येस. नेक्स्ट आहे आय रन क्विकली टू कॅच द बस. आय रन क्विकली टू कॅच द बस. बस पकडण्यासाठी मी धावते. ठीक आहे. मी जोरात पळते का तर मी बस पकडू शकले पाहिजे. आय रन क्विकली टू कॅच द बस. कम ऑन, स्पीक विथ मी. I run quickly to catch the bus. Very good. Next verb आहे आपलं walk. Walk म्हणजे चालणे. I walk to school every morning. मी रोज शाळेत चालत जाते. I walk to school every morning. I walk to school every morning. Next, I walk with my dog in the park. मी माझ्या डॉग बरोबर पार्क मध्ये चालते. आय वॉक विथ माय डॉग इन द पार्क. आय वॉक विथ माय डॉग इन द पार्क. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आय वॉक स्लोली वेन आय फील टायर्ड. जेव्हा मला थकल्यासारखं वाटतं तेव्हा मी हळू चालते. आय वॉक स्लोली वेन आय फील टायर्ड. आय वॉक स्लोली वेन आय फील टायर्ड. नेक्स्ट आहे आय वॉक होम आफ्टर माय क्लास फिनिशेस. आय वॉक होम आफ्टर माय क्लासेस फिनिश. मी जेव्हा माझे क्लासेस संपतात तेव्हा मी घरी चालत जाते. आय वॉक होम आफ्टर माय क्लासेस फिनिश. ओके. नेक्स्ट आहे आय वॉक विथ माय फ्रेंड आफ्टर डिनर. जेवण झाल्यानंतर मी माझ्या फ्रेंड्स बरोबर चालते. आय वॉक विथ माय फ्रेंड आफ्टर डिनर. I walk with my friend after dinner. ओके. चालणे. नेक्स्ट आहे बोलणे. टॉक म्हणजे बोलणे. आय टॉक विथ माय टीचर ऍट स्कूल. मी शाळेमध्ये टीचर सोबत बोलते. ओके. मी शाळेमध्ये टीचर सोबत बोलते. आय टॉक विथ माय टीचर ऍट स्कूल. नेक्स्ट आहे आय टॉक टू माय फ्रेंड ऑन द फोन. मी माझ्या फ्रेंड बरोबर फोनवर बोलते. आय टॉक टू माय फ्रेंड ऑन द फोन. आय टॉक टू माय फ्रेंड ऑन द फोन. नेक्स्ट आय टॉक विथ माय पॅरेंट्स एव्हरी इव्हनिंग. आय टॉक विथ माय पॅरेंट्स एव्हरी इव्हनिंग. मी रोज संध्याकाळी माझ्या पॅरेंट्स बरोबर बोलते. आय टॉक विथ माय पॅरेंट्स एव्हरी इव्हनिंग. ओके. नेक्स्ट आहे आय टॉक विथ माय नेबर अबाउट द वेदर. आय टॉक विथ माय नेबर अबाउट द वेदर. मी माझ्या नेबर बरोबर वातावरणाबद्दल बोलते की आजचं वातावरण कसं आहे. वेदर म्हणजे काय, हवामान. सो आय टॉक विथ माय नेबर अबाउट द वेदर. नेक्स्ट आय टॉक टू माय बॉस इन द ऑफिस. आय टॉक टू माय बॉस इन द ऑफिस. मी ऑफिसमध्ये माझ्या बॉस बरोबर बोलते. आय टॉक टू माय बॉस इन द ऑफिस. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे सी म्हणजे पाहणे. सी म्हणजे पाहणे. आय सी बर्ड्स इन द स्काय एव्हरी मॉर्निंग. मी रोज आकाशात
बर्ड्सला बघते, पक्ष्यांना बघते. आय सी बर्ड्स इन द स्काय एव्हरी मॉर्निंग. आय सी माय फ्रेंड्स ॲट स्कूल एव्हरी डे. आय सी माय फ्रेंड्स ॲट स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत माझ्या फ्रेंड्सला बघते. आय सी अ मूवी ॲट द सिनेमा. मी मूवी सिनेमामध्ये बघते, सिनेमा हॉलमध्ये. आय सी अ मूवी ॲट द सिनेमा. नेक्स्ट आहे आय सी माय फॅमिली ड्युरिंग द वीकेंड. आय सी माय फॅमिली ड्युरिंग द वीकेंड. मी वीकेंडच्या दरम्यान माझ्या फॅमिलीला भेटते किंवा बघते. आय सी चिल्ड्रन प्लेइंग इन द पार्क. मुलं पार्कमध्ये खेळतायत हे मी बघते. आय सी चिल्ड्रन प्लेइंग इन द पार्क. ओके, सो सी म्हणजे पाहणे. त्यानंतर आहे लुक. तर आता लुकचा पण अर्थ पाहणे होतो. आय लुक ॲट द स्टार्स ॲट नाईट. आय लुक ॲट द स्टार्स ॲट नाईट. सो रात्री मी ताऱ्यांकडे बघते. आय लुक फॉर माय कीज इन द रूम. आय लुक फॉर माय कीज इन द रूम. तर मी बघते माझ्या चावी. मी चावी माझी बघते आहे. ठीक आहे, सो थोडक्यात इथे शोधणे पण अर्थ होऊ शकतो. आय लुक फॉर माय कीज इन द रूम. रूम मध्ये मी माझ्या कीज बघते आहे. आय लुक ॲट माय फोन एव्हरी मॉर्निंग. मी माझ्या फोनकडे बघते. आय लुक ॲट माय फोन एव्हरी मॉर्निंग. मी रोज सकाळी माझ्या फोनकडे बघते किंवा माझा फोन बघते. आय लुक ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. मी रोज भिंतीवरच्या चित्रांकडे बघते. आय लुक ॲट द पिक्चर ऑन द वॉल. आय लुक आउट द विंडो वेन इट रेन्स. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. I look out the window when it rains. येस, सो तुमच्या लक्षात आलंय की कशा पद्धतीने आपण सेंटेन्स करायचे आहेत. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की लुक म्हणजे पाहणे आणि सी म्हणजे पण पाहणे होतं. तर लुक आपण जेव्हा बघतो, जेव्हा आपण इंटेन्शनली कोणती गोष्ट बघतो. ओके, सो जेव्हा तुम्ही बघतात की तिकडे बघ, म्हणजे आता तुम्हाला सांगते लुक ॲट द पेंटिंग किंवा लुक ॲट द स्टार, तेव्हा तुम्ही बघताय इंटेन्शनली की काय आहे ते. ठीक आहे, मी माझा फोन बघते, सो तो इंटेन्शनली तुम्ही बघता आहात. असा इथे फरक आहे की लुकचा वापर तुम्ही करायचा आहे जेव्हा कोणती गोष्ट तुम्ही इंटेन्शनली करता आहात. ठीक आहे, आणि जेव्हा एखादी एखादी गोष्ट तुम्ही सहज नोटीस करून घेतात, जी अनसर्टनटी आहे किंवा कंटिन्यू नाहीये. जसं आता आपण आधीचे बघितले की पाहणे. सो जस्ट मी बघितलं ते, त्याचं माझं काही इंटेन्शन नव्हतं, पण ते जस्ट झालं आणि मला दिसलं. आय सी बर्ड्स इन द स्काय मॉर्निंग. तर ते मी वरती बघितलं तर मला ते बर्ड्स दिसले. सो त्याच्यात असं काही इंटेन्शन नव्हतं की मी बर्ड बघते आहे, पण मी आकाशाकडे बघितलं आणि मला बर्ड दिसले. ठीक आहे, सो असे काही अचानक काही गोष्टी आपल्याला दिसतात, तर त्याला तुम्ही सी म्हणू शकतात. आणि लुक म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही इंटेन्शनली बघता आहात. ठीक आहे, आणि त्यानंतर अजून एक आहे पाहणे, ज्याला आपण वॉच म्हणतो. तर आता वॉच म्हणजे सुद्धा पाहणे होतं, पण जेव्हा वॉच आपण यूज करतो तेव्हा एखादी गोष्ट आपण इंटेन्शनली तर बघतोच, पण ती एक जास्त काळासाठी बघतो, लॉंगर पिरियडसाठी बघतो. जसं आय वॉच टीव्ही विथ माय फॅमिली एव्हरी मॉर्निंग. आता टीव्ही आपण जेव्हा बघतो तेव्हा तो लॉंग टाइमसाठी बघतो, आपण अर्धा तास बघतो वगैरे. सो लुक म्हणजे कसं असं थोड्या वेळासाठी. सी म्हणजे अचानक तुम्हाला कोणती गोष्ट दिसते आहे, सहज दिसते आहे, सो त्यासाठी तुम्ही सी वापरू शकता. लुक तुम्ही इंटेन्शनली कोणती गोष्ट बघताय त्यासाठी वापरू शकता, आणि वॉच तुम्ही लॉंगर टाइमसाठी एखादी गोष्ट बघता आहात त्यासाठी वापरतात. ठीक आहे, सो आय वॉच टीव्ही विथ माय फॅमिली एव्हरी मॉर्निंग. आय वॉच अ मूव्ही ऑन संडे नाईट. मी संडे नाईटला
मूवी बघते. आता मूवी आपण जेव्हा बघतो, सिरियल बघतो, टीव्ही बघतो, तर एक लॉंगर टाइम साठी बघतो, म्हणून तेव्हा आपण लुक नाही म्हणत, तेव्हा आपण वॉच हा वर्ड वापरतो. ओके. सो आय वॉच बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. सो आता तुम्ही जर लॉंगर टाइम साठी ते बघत असाल तेव्हा तुम्ही म्हणू शकता आय वॉच द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन. सो जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही लॉंगर टाइम साठी बघत आहेत कंटिन्यू, तर तेव्हा तुम्ही वॉच सुद्धा वापरू शकता. आय वॉच द न्यूज एव्हरी मॉर्निंग ऍट होम. मी रोज न्यूज बघते सकाळी. सो वॉच म्हणजे लॉंगर टाइम साठी एखादी गोष्ट बघणे. लक्षात आलं? येस. नेक्स्ट आहे सेल. SELL. सेल म्हणजे विकणे. आय सेल ओल्ड बुक्स ऍट द मार्केट. मी माझे जुने पुस्तकं मार्केटला विकते. आय सेल ओल्ड बुक्स ऍट द मार्केट. ओके. नेक्स्ट आहे आय सेल व्हेजिटेबल्स इन द स्मॉल शॉप. मी छोट्या दुकानात भाज्या विकते. आय सेल व्हेजिटेबल इन द स्मॉल शॉप. ओके. सो सेल म्हणजे विकणे. SELL. सेल म्हणजे विकणे. नेक्स्ट आहे आय सेल माय बाईक टू माय नेबर. मी माझी गाडी आहे ती माझ्या नेबरला विकते. आय सेल माय बाईक टू माय नेबर. आय सेल तिकीट्स फॉर द फुटबॉल मॅच. ठीक आहे. फुटबॉल मॅच साठी मी तिकीट विकते. आय सेल तिकीट्स फॉर द फुटबॉल मॅच. नेक्स्ट आहे आय सेल न्यूजपेपर इन द मॉर्निंग. मी सकाळी न्यूजपेपर विकते. आय सेल न्यूजपेपर इन द मॉर्निंग. लक्षात येतंय तुमच्या? सेल म्हणजे विकणे. नेक्स्ट आहे कुक म्हणजे स्वयंपाक करणे. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. आय कुक राईस इन द किचन फॉर डिनर. मी डिनरसाठी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी मी राईस करते आहे, भात करते आहे. आय कुक राईस इन द किचन फॉर डिनर. तुम्ही दुसरं काही म्हणू शकता. ठीक आहे. आय कुक व्हेजिटेबल इन द किचन फॉर डिनर. ओके. I cook pasta in the kitchen for dinner. Next, I cook soup with vegetables. Okay? So तुम्ही काय करतात हे तुम्ही लिहू शकता. I cook pasta for my family tonight. I cook pasta for my family tonight. I cook breakfast every morning at home. I cook breakfast every morning at home. मी ब्रेकफास्ट बनवते माझ्या घरी रोज सकाळी. I cook breakfast every morning at home. I cook a cake on my birthday. मी माझ्या बर्थडेला केक बनवते. I cook a cake on my birthday. ओके. सो कुक म्हणजे स्वयंपाक करणे, बनवणे. नेक्स्ट आहे आपलं वर्ब क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. आय क्लीन माय रूम एव्हरी मॉर्निंग. मी रोज सकाळी माझी रूम स्वच्छ करते. आय क्लीन माय रूम एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट आय क्लीन द टेबल आफ्टर डिनर. जेवण झाल्यानंतर मी टेबल स्वच्छ करते. आय क्लीन द टेबल आफ्टर डिनर. कम ऑन बोला. आय क्लीन द टेबल आफ्टर डिनर. नेक्स्ट आय क्लीन द किचन विथ माय ब्रदर. आय क्लीन द किचन विथ माय ब्रदर. मी माझ्या भावाबरोबर किचन स्वच्छ करते किंवा माझ्या आई बरोबर किचन स्वच्छ करते. आय क्लीन द किचन विथ माय मदर. नेक्स्ट आहे आय क्लीन द विंडो ऑन संडे मॉर्निंग. संडे मॉर्निंगला मी खिडक्या स्वच्छ करते. आय क्लीन द विंडोज ऑन संडे मॉर्निंग. नेक्स्ट आय क्लीन द फ्लोअर विथ अ ब्रूम. ओके. मी झाडूने फ्लोअर स्वच्छ करते. फ्लोअर म्हणजे आपलं खालचा एरिया, जमीन. आय क्लीन द फ्लोअर विथ अ ब्रूम. ओके. सो क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. सो तुम्ही काय क्लीन करतात त्याचं सेंटेन्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट आहे क्लोज म्हणजे बंद करणे. आय क्लोज द डोअर बिफोर आय स्लीप. झोपण्यापूर्वी मी दार बंद करते. आय क्लोज द डोअर बिफोर आय स्लीप. नेक्स्ट आय क्लोज द विंडो वेन इट रेन्स.
आय क्लोज द विंडो वेन इट रेन्स. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मी खिडक्या बंद करते. आय क्लोज द विंडो वेन इट रेन्स. नेक्स्ट आहे आय क्लोज माय आईज वेन आय फील टायर्ड. आय क्लोज माय आईज वेन आय फील टायर्ड. ओके, मी माझे डोळे बंद करते जेव्हा मला थकल्यासारखं वाटतं. आय क्लोज माय आईज वेन आय फील टायर्ड. नेक्स्ट आय क्लोज द शॉप इन द इव्हिनिंग. आय क्लोज द शॉप इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी दुकान बंद करते. नेक्स्ट आय क्लोज माय बुक आफ्टर रीडिंग. ओके, पुस्तक वाचल्यानंतर मी ते बंद करते. आय क्लोज माय बुक आफ्टर रीडिंग. ओके, सो क्लोज म्हणजे बंद करणे. नेक्स्ट आहे ओपन म्हणजे उघडणे. आय ओपन द डोअर फॉर माय फ्रेंड. माझ्या फ्रेंडसाठी मी दरवाजा ओपन करते. आय ओपन द डोअर फॉर माय फ्रेंड. नेक्स्ट आय ओपन द विंडो इन माय रूम. आय ओपन द विंडो इन माय रूम. माझ्या रूम मध्ये मी विंडो ओपन करते. नेक्स्ट आय ओपन द बुक अँड स्टार्ट रीडिंग. आय ओपन द बुक अँड स्टार्ट रीडिंग. मी बुक ओपन करते आणि रीडिंग स्टार्ट करते. आय ओपन द बुक अँड स्टार्ट रीडिंग. नेक्स्ट आय ओपन द शॉप अर्ली इन द मॉर्निंग. आय ओपन द शॉप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर शॉप उघडते. आय ओपन द शॉप अर्ली इन द मॉर्निंग. आय ओपन माय बॅग टू टेक माय फोन. आय ओपन द बॅग टू टेक माय फोन. मी माझा फोन घेण्यासाठी माझी बॅग ओपन करते. आय ओपन माय बॅग टू टेक माय फोन. सो लक्षात येते तुमच्या की असे छोटे छोटे वाक्य तयार करू शकतात तुम्ही हे वर्बचा वापर करून. आणि हे वर्ब एकदा कसे यूज करायचे तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलता येईल. आता हे आपण सगळे बेसिक वर्ब यूज करतो आहे म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करतोय. याचे वेगवेगळे फॉर्म सुद्धा आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण सेंटेन्स कसे तयार करायचे हे बघणार आहोत. सो जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा आता तुम्ही अजून ऑनलाईन क्लास आपला जॉईन केला नसेल तर जॉईन करा. म्हणजे डिटेलमध्ये छोटे छोटे सेंटेन्स कसे तयार करतात, त्याचे वर्ब्स वेगवेगळे कसे यूज करतात, सो ते तुम्हाला कळेल. या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण वर्बचा फक्त फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे आणि सोपे सेंटेन्स वाक्यरचना शिकलो आहे. गॉट इट? चलो, नेक्स्ट आहे वॉश. वॉश करणे म्हणजे धुणे. आय वॉश माय हँड्स बिफोर इटिंग फूड. जेवणाआधी मी माझे हात धुते. आय वॉश माय हँड्स बिफोर इटिंग फूड. Come on. I wash my hands before eating food. I am expecting that you are reading with me. You are speaking all the sentences with me loudly. Okay? If you are not doing that, then you are missing something. See, it's all about speaking. So you have to speak. मनातल्या मनात जर तुम्ही फक्त हे ऐकलं तर काही वेळाने तुम्ही ते विसराल. त्यामुळे न विसरता हे रिपिटेशन्स होणं गरजेचं आहे. ओके, सो मोठ्याने बोला. आय वॉश माय हँड्स बिफोर इटिंग फूड. व्हेरी गुड. नेक्स्ट आय वॉश माय फेस एव्हरी मॉर्निंग. मी रोज सकाळी माझा चेहरा धुते. आय वॉश माय फेस एव्हरी मॉर्निंग. आय वॉश माय फेस एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट आय वॉश द डिशेस आफ्टर डिनर. जेवण झाल्यानंतर मी प्लेट्स ज्या आहेत त्या धुते. डिशेस ज्या आहेत त्या धुते. आय वॉश द डिशेस आफ्टर डिनर. आय वॉश द डिशेस आफ्टर डिनर. नेक्स्ट आहे आय वॉश माय क्लोथ्स ऑन सॅटर्डे आफ्टरनून. मी शनिवारी दुपारी माझे कपडे धुते. आय वॉश माय क्लोथ्स ऑन सॅटर्डे आफ्टरनून. नेक्स्ट आय वॉश माय कार इन द गराज. आय वॉश माय कार इन द गराज. ठीक आहे, सो मी गराज मध्ये माझी कार धुते. आय वॉश माय कार इन द गराज. ओके, येस. सो नेक्स्ट आहे आपलं स्टँड म्हणजे उभे राहणे. स्टँड म्हणजे उभे राहणे. आय स्टँड इन लाईन ऍट द शॉप. मी शॉप मध्ये
सामान घेण्यासाठी जी लाईन असते त्यामध्ये मी उभे राहते. आय स्टँड इन लाईन ॲट द शॉप. नेक्स्ट, आय स्टँड नियर द बस स्टॉप एव्हरी मॉर्निंग. मी बस स्टॉप जवळ रोज उभी राहते. आय स्टँड नियर द बस स्टॉप एव्हरी मॉर्निंग. रोज सकाळी मी बस स्टॉपवर उभी राहते. आय स्टँड नियर द बस स्टॉप एव्हरी मॉर्निंग. आय स्टँड इन द पार्क विथ माय फ्रेंड. मी पार्कमध्ये माझ्या फ्रेंड बरोबर उभा राहते. आय स्टँड इन द पार्क विथ माय फ्रेंड. नेक्स्ट, आय स्टँड अप वेन द टीचर कम्स. जेव्हा टीचर येतात तेव्हा मी उभी राहते. आय स्टँड अप वेन द टीचर कम्स. नेक्स्ट, आय स्टँड ॲट द डोअर वेटिंग. आय स्टँड ॲट द डोअर वेटिंग. मी वाट बघत दाराजवळ उभी राहते. आय स्टँड ॲट द डोअर वेटिंग. ओके, सो स्टँड म्हणजे उभे राहणे. सो स्टँडचे अजून सेंटेन्स तुम्हाला काय सुचतायत कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट, सिट म्हणजे बसणे. आय सिट ऑन द चेअर इन माय रूम. मी माझ्या रूम मध्ये चेअरवर बसते. आय सिट ऑन द चेअर इन माय रूम. नेक्स्ट आहे, आय सिट विथ माय फ्रेंड्स इन द पार्क. आय सिट विथ माय फ्रेंड्स इन द पार्क. मी पार्कमध्ये माझ्या फ्रेंड्स बरोबर बसते. आय सिट विथ माय फ्रेंड्स इन द पार्क. नेक्स्ट, आय सिट नियर द विंडो ॲट स्कूल. आय सिट नियर द विंडो ॲट स्कूल. मी शाळेमध्ये खिडकीच्या जवळ बसते. आय सिट नियर द विंडो ॲट स्कूल. नेक्स्ट आहे, आय सिट द कार विथ माय फॅमिली. मी कारमध्ये माझ्या फॅमिली बरोबर बसते. आय सिट द कार विथ माय फॅमिली. नेक्स्ट, आय सिट ॲट द टेबल फॉर डिनर. ठीक आहे, मी टेबलवर जेवणासाठी बसते. आय सिट ॲट द टेबल फॉर डिनर. ओके, डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. ओके, सो सिट म्हणजे बसणे. नेक्स्ट आहे लिसन. लिसन म्हणजे ऐकणे. आय लिसन टू म्युझिक इन माय रूम. ठीक आहे, मी माझ्या रूम मध्ये म्युझिक ऐकते. आय लिसन टू म्युझिक इन माय रूम. नेक्स्ट आहे, आय लिसन टू माय टीचर्स इन क्लास. मी क्लासमध्ये माझ्या टीचर्सचं ऐकते. आय लिसन टू माय टीचर इन क्लास. ओके. नेक्स्ट आहे, आय लिसन टू द रेडिओ इन द कार. मी कारमध्ये रेडिओ ऐकते. आय लिसन टू द रेडिओ इन द कार. नेक्स्ट आहे, आय लिसन टू माय फ्रेंड टॉकिंग. माझा फ्रेंड जेव्हा बोलतो तेव्हा मी ऐकते. आय लिसन टू माय फ्रेंड टॉकिंग. नेक्स्ट आहे, आय लिसन टू बर्ड इन द मॉर्निंग. मी बर्ड्सला सकाळी ऐकते. आय लिसन टू बर्ड्स इन द मॉर्निंग. ओके, सो लिसन म्हणजे ऐकणे. आता हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे होतं. HEAR, हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे होतं. ओके, सो आय हिअर अ सॉन्ग ऑन द रेडिओ. आय हिअर अ सॉन्ग ऑन द रेडिओ. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. Yes, I hear children playing outside my house. I hear children playing outside my house. माझ्या घराबाहेर मुलं खेळतात ते मी ऐकते. I hear children playing outside my house. Come on, tell me. तुम्ही काय ऐकतात? I hear the teacher's voice in my class. I hear the teacher's voice in class. मी क्लासमध्ये टीचर्सचा आवाज ऐकते. Next, I hear my phone ringing on the table. मी ऐकलं की टेबलावर माझा फोनचा आवाज मी ऐकला. I hear my phone ringing on the table.
आय हिअर डॉग्स बार्किंग इन द स्ट्रीट. आय हिअर डॉग्स बार्किंग इन द स्ट्रीट. ठीक आहे. सो मी ऐकलं, कुत्रे भुंकताना मी ऐकलं. सो आता तुमच्या लक्षात आलं इथे की हिअर आपण यूज केलंय की एक अचानक एखादा आवाज आला आणि तो आपण ऐकला विदाऊट एनी इंटेन्शन, पण तो आवाज आला आणि तो आपण ऐकला. जसं फोनचा आवाज आला आणि आपण ऐकला. ठीक आहे. कुत्रे भुंकतायत त्यांचा आवाज आपण ऐकला. सो हिअर म्हणजे जस्ट विदाऊट एनी इंटेन्शन तुम्ही एखादा आवाज ऐकतायत, तुम्हाला आवाज येतोय. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही लिसन हा वर्ड यूज करतात, तर लिसन म्हणजे तुम्ही पर्पजफुली एखादी गोष्ट ऐकताय. ऍक्टिव्हली तुम्ही एखादी गोष्ट लिसन करतायत. म्युझिक तुम्ही स्वतःहून ते ऐकता आहे. ठीक आहे. सो टीचरचं बोलणं तुम्ही स्वतःहून ऍक्टिव्हली ऐकता आहेत मन लावून. सो लक्षात येत आहे तुमच्या फरक काय आहे. लिसन म्हणजे पण ऐकणेच होतं आणि हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे होतं. पण फरक हा आहे की हिअर म्हणजे एक विदाऊट एनी इंटेन्शन जस्ट तुम्हाला एखादा आवाज आला आणि तो तुम्ही ऐकला. आणि लिसन म्हणजे तुम्ही इंटेन्शनली एखाद्याला ऐकता आहात. ठीक आहे. सो हा याच्यामध्ये फरक आहे. कॉन्शियसली तुम्ही एखादी गोष्ट ऐकतायत म्हणजे लिसन. ओके. सो आय होप तुम्हाला हिअर आणि लिसन मधला फरक कळाला असेल. नेक्स्ट आहे लव्ह. लव्ह म्हणजे प्रेम किंवा एखादी गोष्ट आवडणे. आय लव्ह माय फॅमिली व्हेरी मच. मला माझी फॅमिली खूप आवडते किंवा मी त्यांच्यावर प्रेम करते. आय लव्ह माय फॅमिली व्हेरी मच. नेक्स्ट, आय लव्ह रिडिंग बुक्स ऍट नाईट. मला पुस्तकं वाचायला रात्री खूप आवडतात. आय लव्ह रिडिंग बुक्स ऍट नाईट. ओके. नेक्स्ट आहे आय लव्ह इटिंग पिझ्झा विथ माय फ्रेंड्स. मला माझ्या फ्रेंड्स बरोबर पिझ्झा खायला आवडतो. आय लव्ह इटिंग पिझ्झा विथ माय फ्रेंड्स. नेक्स्ट आहे आय लव्ह प्लेइंग फुटबॉल इन द पार्क. मला पार्कमध्ये फुटबॉल खेळायला आवडतं. आय लव्ह प्लेइंग फुटबॉल इन द पार्क. नेक्स्ट आहे आय लव्ह लिस्निंग टू सॉफ्ट म्युझिक. मला सॉफ्ट म्युझिक ऐकायला आवडतं. आय लव्ह लिस्निंग टू सॉफ्ट म्युझिक. ओके. तर नेक्स्ट आहे लाईक म्हणजे पण आवडणेच होतं. ओके. सो लव्ह म्हणजे पण आपण आवडणे घेऊ शकतो आणि लाईक म्हणजे पण आवडणे होतं. येस. सो आय लाईक वॉचिंग मूवीज ऑन वीकेंड्स. मला वीकेंड्सला मूवी बघायला आवडतात. आय लाईक वॉकिंग इन द पार्क डेली. मला पार्कमध्ये रोज चालायला आवडतं. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बोला. आय लाईक रीडिंग स्टोरीज इन द इव्हिनिंग. मला इव्हिनिंगला स्टोरीज वाचायला आवडतात. आय लाईक रीडिंग स्टोरीज इन द इव्हिनिंग. नेक्स्ट, आय लाईक प्लेइंग गिटार एव्हरी नाईट. मला रोज गिटार वाजवायला आवडते. आय लाईक प्लेइंग गिटार एव्हरी मॉर्निंग. ओके. सो आता लाईक आणि लव्ह दोन्ही हे तुम्ही एखादी गोष्ट आवडण्यासाठी वापरू शकता. सो लाईक ही एक तुम्ही म्हणू शकता ना की एक प्लेझंट गोष्ट आहे, फिलिंग आहे एखादी गोष्ट म्हणण्यासाठी. आणि लव्ह जेव्हा तुम्ही म्हणता आय लव्ह प्लेइंग गिटार एव्हरी नाईट, लव्ह म्हणजे तुम्हाला डीपली ते खूप आवडतं. ठीक आहे. सो तुम्ही लाईकही वापरू शकतात आणि लव्हही वापरू शकतात. सो किती तुमचं इमोशन्स किती आहे त्या एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्ही बोलता आहे. ठीक आहे. जसं आपण म्हणतो ना, आय लाईक कॉफी एव्हरी मॉर्निंग. मला सकाळी कॉफी आवडते. आय लव्ह कॉफी इन द मॉर्निंग. मला डीपली तुमचं इमोशन कनेक्टेड आहे त्या गोष्टीसाठी. तुम्ही डीपली ती गोष्ट तुम्हाला आवडते असं तुम्ही जेव्हा तुम्हाला जरा एक्सप्रेस करायचं असतं, थोडंसं इमोशन्स दाखवायचे असतात, तेव्हा तुम्ही लव्ह वर्ड वापरू शकतात. अदरवाईज लाईक तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, लिव्ह म्हणजे राहणे.
LIVE, लिव्ह म्हणजे राहणे. आय लिव्ह इन अ स्मॉल हाऊस, मी छोट्या घरात राहते. आय लिव्ह इन अ स्मॉल हाऊस. नेक्स्ट आहे आय लिव्ह नियर द बिग सिटी, मी मोठ्या शहरात जवळ राहते. ओके, आय लिव्ह नियर द बिग सिटी म्हणजे मोठ्या शहराजवळ मी राहते. की तुम्ही म्हणू शकता आय लिव्ह इन अ बिग सिटी, मी मोठ्या शहरात राहते असंही तुम्ही म्हणू शकता. ओके, नेक्स्ट आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड ब्रदर, मी माझ्या पॅरेंट्स बरोबर आणि भावाबरोबर राहते. आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड ब्रदर. ओके, नेक्स्ट आय लिव्ह क्लोज टू माय स्कूल, आय लिव्ह क्लोज टू माय स्कूल, मी माझ्या शाळेजवळ राहते. आय लिव्ह क्लोज टू माय स्कूल. नेक्स्ट आहे आय लिव्ह इन दुबई विथ माय फॅमिली, मी माझ्या फॅमिली बरोबर दुबईत राहते. आय लिव्ह इन दुबई विथ माय फॅमिली. येस, ओके, हे आपण ऑलरेडी केलं आहे. लिव्ह म्हणजे राहणे लक्षात आलं तुमच्या? येस. सो तुम्ही कुठे राहतात हे मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आता लिव्ह म्हणजे राहणे आणि स्टे म्हणजे सुद्धा राहणे होतं. सो इथे तुमच्या लक्षात येतंय की एकाच अर्थाचे वर्ड्स आहेत, पण तरी सुद्धा त्याचा कसा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने थोडासा स्लाइट डिफरन्स असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तो तुम्ही कसा यूज करू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते आहे. त्यामुळे ते तुम्ही अगदी व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, चला पहिले आपण सेंटेन्स बघून घेऊ, मग आपण त्याचा अर्थही बघू. आय स्टे ऍट होम ऑन रेनी डेज म्हणजे मी माझ्या घरी पावसाळ्यात मी घरी थांबते. आय स्टे इन माय रूम आफ्टर स्कूल, शाळा झाल्यानंतर मी माझ्या रूम मध्ये थांबते. आय स्टे इन माय रूम आफ्टर स्कूल. आय स्टे इन बेड वेन आय फील सिक, जेव्हा मला बरं वाटत नाही तेव्हा मी माझ्या बेडवर थांबते किंवा राहते. आय स्टे विथ माय ग्रँड पॅरेंट्स इन समर, मी समरमध्ये माझ्या ग्रँड पॅरेंट्स कडे जाते, आजी आजोबांकडे जाते. ठीक आहे, आय स्टे विथ माय ग्रँड पॅरेंट्स इन समर. तुम्हाला जर थोडा घाई वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात, प्रत्येक सेंटेन्स पुन्हा रीड करू शकतात. ओके, येस. आय स्टे ऍट द हॉटेल नियर द बीच, आय स्टे ऍट द हॉटेल नियर द बीच, बीच जवळच्या हॉटेलमध्ये मी राहते. ओके, आता तुमच्या लक्षात आलं की आपण स्टे म्हणजे सुद्धा राहणे सेंटेन्स केले आणि लिव्ह म्हणजे सुद्धा राहणे सेंटेन्स केले. पण या दोघांमध्ये फरक हा आहे की जेव्हा आपण स्टे म्हणतो तेव्हा आपण ते टेम्पररी पिरियडसाठी आहे असं आपल्याला थोडक्यात सांगायचं असतं. जसं आय स्टे विथ माय ग्रँड पॅरेंट्स इन समर, सो समरमध्ये टेम्पररी मी तिथे राहायला जाते. आय स्टे ऍट द हॉटेल नियर द बीच, सो बीचच्या बाजूला मी हॉटेलमध्ये राहायला जाते, पण त्या हॉटेलमध्ये राहायला मी टेम्पररी पिरियडसाठी जाते, थोड्या वेळासाठी जाते, म्हणून मी तिथे स्टे हा वर्ड वापरणार आहे राहण्यासाठी. आणि लिव्ह म्हणजे जेव्हा तुम्ही लॉंग टर्म साठी राहतात एखाद्या ठिकाणी. ठीक आहे, आता जेव्हा आपण सेंटेन्स करतो लिव्ह, आय लिव्ह इन अ स्मॉल हाऊस, सो मी लहान घरामध्ये राहते पण मी नेहमीसाठी तिथे राहते. आय लिव्ह नियर द बिग सिटी, मी माझ्या घराजवळ राहते. मग तुमच्या लक्षात येत आहे की सेंटेन्स कसे तयार केले आहेत. आय लिव्ह क्लोज टू माय स्कूल, मी माझ्या शाळेच्या जवळ राहते. सो जिथे मी लॉंग टर्म साठी राहण्याचं म्हणते आहे तेव्हा मी लिव्ह शब्द वापरणार. आणि जेव्हा मला टेम्पररी थोड्या वेळासाठी, काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी मी जर राहणार असेल तर मी तिथे स्टे हा वर्ड वापरू शकते. ठीक आहे, सो स्टे म्हणजे राहणे आणि लिव्ह म्हणजे सुद्धा राहणे होतं. पण जेव्हा आपण स्वतःच्या घरात राहण्याबद्दल बोलतो किंवा लॉंग टर्म एखाद्या ठिकाणी राहतो तेव्हा आपण लिव्ह हा वर्ड वापरू शकतो. ओके, सो क्लिअर होत आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी की वर्ब्स, बरेच वर्ब असे आहेत की वेगवेगळे वर्ब आहेत एका गोष्टीसाठी, पण ते नेमके कधी कुठे वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर करते आहे. ठीक आहे, सो असंच सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. अजून आपले वर्ब्स राहिले आहेत, पूर्ण व्हिडिओ बघा. तुमची खूप व्होकॅबलरी डेव्हलप होणार आहे. वर्ड्स कसे वापरायचे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका. नेक्स्ट, लर्न म्हणजे शिकणे. लर्न म्हणजे शिकणे. आय लर्न इंग्लिश वर्ड्स एव्हरी मॉर्निंग, मी रोज सकाळी इंग्लिश वर्ड्स शिकते.
I learn English words every morning. Next, I learn new song with my teacher. मी माझ्या टीचर बरोबर बरोबर नवीन गाणं शिकते. I learn new songs with my teacher. नेक्स्ट आहे आय लर्न कम्प्युटर स्किल्स ॲट स्कूल. आय लर्न कम्प्युटर स्किल्स ॲट स्कूल. मी शाळेमध्ये कम्प्युटर शिकते. नेक्स्ट आय लर्न कुकिंग विथ माय मदर. मी माझ्या आई बरोबर कुकिंग शिकते, स्वयंपाक करायला शिकते. आय लर्न कुकिंग विथ माय मदर. आय लर्न कुकिंग विथ माय मदर. नेक्स्ट आय लर्न हाऊ टू स्विम इन समर. समरमध्ये मी स्विम कसं करायचं हे शिकते. आय लर्न हाऊ टू स्विम इन समर. ठीक आहे. येस. नेक्स्ट आहे टीच म्हणजे शिकवणे. आय टीच माय फ्रेंड न्यू इंग्लिश वर्ड्स. मी माझ्या फ्रेंड्सला नवीन इंग्लिश वर्ड्स शिकवते. ठीक आहे. सो लर्न म्हणजे शिकणे आणि टीच म्हणजे शिकवणे. तुम्ही शिकवतायत काहीतरी. ओके. नेक्स्ट आय टीच माय ब्रदर हाऊ टू रीड. आय टीच माय ब्रदर हाऊ टू रीड. मी माझ्या भावाला कसं वाचायचं ते शिकवते. नेक्स्ट आय टीच चिल्ड्रन सॉंग्स इन द पार्क. मी माझ्या मुलांना पार्कमध्ये गाणं शिकवते. आय टीच चिल्ड्रन सॉंग इन द पार्क. नेक्स्ट आय टीच माय कझिन टू प्ले चेस. मी माझ्या कझिनला म्हणजे माझ्या भावंडांना, चुलत भावंडांना मी चेस कसं खेळायचं हे शिकवते. आय टीच माय कझिन टू प्ले चेस. आय टीच माय क्लास सिम्पल मॅथ्स प्रॉब्लेम. मी माझ्या क्लासमध्ये सिम्पल मॅथ्स प्रॉब्लेम शिकवते. ओके. सो टीच म्हणजे शिकवणे. नेक्स्ट आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. आय ड्राईव्ह माय कार टू वर्क डेली. मी रोज ऑफिसमध्ये कार चालवत नेते. आय ड्राईव्ह टू कार. आय ड्राईव्ह माय कार टू वर्क डेली. ओके. आय ड्राईव्ह टू द शॉप इन द इव्हिनिंग. मी शॉपवर संध्याकाळी गाडी चालवत नेते. आय ड्राईव्ह टू द शॉप इन द इव्हिनिंग. नेक्स्ट आय ड्राईव्ह विथ माय फादर ऑन वीकेंड्स. मी माझ्या वडिलांबरोबर वीकेंड्सला ड्राईव्हवर जाते किंवा चालवते. आय ड्राईव्ह स्लोली इन द बिझी स्ट्रीट. बिझी स्ट्रीट म्हणजे कसं गर्दीचा जो रस्ता असतो तिथे मी हळू गाडी चालवते. आय ड्राईव्ह स्लोली इन द बिझी स्ट्रीट. नेक्स्ट आय ड्राईव्ह माय फ्रेंड्स टू स्कूल. आय ड्राईव्ह माय फ्रेंड्स टू स्कूल. मी माझ्या फ्रेंड्सला शाळेमध्ये गाडीने घेऊन जाते किंवा गाडी चालवत जाते. ओके. सो लक्षात आलं तुमच्या ड्राईव्ह म्हणजे चालवणं. त्यानंतर राईड. राईड म्हणजे सवारी. ठीक आहे. आता जेव्हा आपण सायकल चालवतो, हॉर्स रायडिंग करतो तर याला राईड असं म्हणतात. त्याला ड्राईव्ह नाही म्हणत, राईड म्हणतात. आय राईड माय बाईक इन द पार्क. ठीक आहे. मी बाईक कुठे चालवते? माझ्या पार्कमध्ये. आय राईड अ हॉर्स विथ माय कझिन. मी माझ्या कझिन बरोबर हॉर्स रायडिंग करते किंवा हॉर्स चालवते. हॉर्सवर सवारी करते म्हणजे राऊंड मारतो ना आपण एक. आय राईड अ बस टू स्कूल डेली. मी स्कूल बस मधून शाळेत जाते. आय राईड माय स्कूटर ऑन द रोड. मी स्कूटर रोडवरनं स्कूटर चालवते किंवा राईड करते. मी त्याच्यावरनं फिरते. आय राईड द कार विथ माय फ्रेंड्स. आय राईड द कार विथ माय फ्रेंड्स. ओके. सो लक्षात आलं तुमच्या की आपण कशा पद्धतीने इथे राईडचा वापर केलेला आहे. सो तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे. येस. ओके. नेक्स्ट आहे आपला
मेक मेक म्हणजे बनवणे. मेक म्हणजे बनवणे. आय मेक अ केक फॉर माय बर्थडे. आय मेक अ केक फॉर माय बर्थडे. मी माझ्या बर्थडे साठी केक बनवते. नेक्स्ट आहे आय मेक माय बेड एव्हरी मॉर्निंग. आय मेक माय बेड एव्हरी मॉर्निंग. मी माझा बेड नीट करते. मेक द बेड म्हणजे काय? माझा बेड नीट करते, बेडशीट नीट करते. आय मेक टी फॉर माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीसाठी चहा बनवते. आय मेक टी फॉर माय फॅमिली. नेक्स्ट आय मेक अ पिक्चर विथ कलर्स. मी कलर्सने छान पिक्चर बनवते. आय मेक अ पिक्चर विथ कलर्स. नेक्स्ट आहे आय मेक अ प्लॅन फॉर माय ट्रिप. मी माझ्या ट्रिपचा प्लॅन बनवते. आय मेक अ प्लॅन फॉर माय ट्रिप. सो असा मेकचा तुम्ही उपयोग करू शकता बनवणे या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने. ओके. नेक्स्ट आहे हेल्प म्हणजे मदत करणे. एखाद्याला मदत करणे. आय हेल्प माय मदर इन द किचन. मी माझ्या आईला मदत करते किचन मध्ये. आय हेल्प माय फ्रेंड विथ होमवर्क. ठीक आहे. मी होमवर्क साठी माझ्या फ्रेंडला मदत करते. आय हेल्प माय फ्रेंड विथ होमवर्क. आय हेल्प माय फ्रेंड विथ होमवर्क. नेक्स्ट आय हेल्प माय फादर वॉश द कार. आय हेल्प माय फादर वॉश द कार म्हणजे कार वॉश करण्यासाठी मी माझ्या वडिलांना मदत करते. नेक्स्ट आय हेल्प माय लिटिल ब्रदर ऍट स्कूल. मी शाळेमध्ये माझ्या लहान भावाला मदत करते. आय हेल्प माय लिटिल ब्रदर ऍट स्कूल. नेक्स्ट आय हेल्प माय नेबर कॅरी द बॅग. ओके. सो कॅरी म्हणजे उचलण्यासाठी. मी माझ्या नेबर्सला, माझ्या शेजाऱ्यांना बॅग उचलण्यासाठी मदत करते. आय हेल्प माय नेबर कॅरी द बॅग. ओके. सो लक्षात येतात तुमच्या? गुड. नेक्स्ट आहे बिल्ड. बिल्ड म्हणजे बांधणे. आय बिल्ड अ हाऊस विथ स्मॉल ब्लॉक्स. आय बिल्ड अ हाऊस विथ स्मॉल ब्लॉक्स. छोटे छोटे जे ब्लॉक्स आहेत त्याने मी घर बांधते. बिल्ड म्हणजे बांधणे. आय बिल्ड अ सँड कॅसल ऍट द बीच. आय बिल्ड अ सँड कॅसल ऍट द बीच. मी बीच मध्ये सँड कॅसल. आय बिल्ड अ सँड कॅसल ऍट द बीच. ठीक आहे. मी सँड कॅसल बनवते. सँड कॅसल म्हणजे आपण मातीचं डोंगर करतो. मातीचं आपण घर बनवतो किंवा पॅलेस बनवतो. त्या पद्धतीने इथे चित्रात तुम्हाला दिसत असेल. आय बिल्ड अ सँड कॅसल ऍट द बीच. बीचच्या आजूबाजूला जी बारीक रेती असते त्यापासून आपण वेगवेगळे किल्ले बनवतो. त्याला आपण सँड कॅसल म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय बिल्ड अ टेबल विथ माय फादर. आय बिल्ड अ टेबल विथ माय फादर. कम ऑन. आय बिल्ड अ टेबल विथ माय फादर. माझ्या वडिलांबरोबर मी टेबल बनवते. आय बिल्ड अ टॉय विथ माय ब्रदर. मी माझ्या भावाबरोबर टॉय बनवते. आय बिल्ड अ टॉय विथ माय ब्रदर. कम ऑन. स्पीक लाउडर. आय बिल्ड अ गार्डन बिहाइंड माय हाऊस. मी गार्डन बनवते. घराच्या मागे मी गार्डन बनवते. आय बिल्ड अ गार्डन बिहाइंड माय हाऊस. ओके. नेक्स्ट आहे ड्रॉ म्हणजे काढणे. ड्रॉ म्हणजे काढणे. आय ड्रॉ अ पिक्चर विथ माय पेन्सिल. मी माझ्या पेन्सिलने पिक्चर काढते. आय ड्रॉ अ हाऊस ऑन द पेपर. मी पेपरवर घराने मी चित्र काढते. आय ड्रॉ अ हाऊस ऑन द पेपर. मी घराचे चित्र काढते पेपरवर. थोडक्यात. आय ड्रॉ अ कॅट फॉर माय सिस्टर. आय ड्रॉ अ कॅट फॉर माय सिस्टर. मी माझ्या बहिणीसाठी कॅट ड्रॉ केली. कॅटचं चित्र काढलं. आय ड्रॉ अ कार इन माय नोटबुक. आय ड्रॉ अ कार इन माय नोटबुक. मी माझ्या नोटबुकमध्ये कारचं चित्र ड्रॉ केले. आय ड्रॉ अ कार इन माय नोटबुक. ओके. आय ड्रॉ ट्रीज नियर द रिव्हर. आय ड्रॉ ट्रीज नियर द रिव्हर. मी नदीच्या बाजूला झाडं ड्रॉ केली. ओके. सो ड्रॉ म्हणजे काढणे. नेक्स्ट आहे पेंट म्हणजे रंगवणे.
आय पेंट द वॉल इन माय रूम. मी माझ्या रूम मधली वॉल पेंट केली. नेक्स्ट, आय पेंट अ पिक्चर विथ मेनी कलर्स. मी वेगवेगळ्या रंगांनी ही पिक्चर कलर केलं. आय पेंट अ पिक्चर विथ मेनी कलर्स. नेक्स्ट, आय पेंट माय ओल्ड चेअर ब्लू. मी माझी जुनी खुर्ची ब्लू कलरने रंगवली. आय पेंट माय ओल्ड चेअर ब्लू. नेक्स्ट, आय पेंट द टेबल विथ माय फादर. आय पेंट द टेबल विथ माय फादर. मी माझ्या वडिलांबरोबर टेबल पेंट केला, रंगवली. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय पेंट द डोअर व्हाईट इन समर. ओके. उन्हाळ्यामध्ये मी डोअर जो आहे तो पांढरा पेंट केला. ओके. सो पेंट म्हणजे रंगवणे. नेक्स्ट आहे क्राय म्हणजे रडणे. क्राय म्हणजे रडणे. आय क्राय वेन आय फील व्हेरी सॅड. मी रडते जेव्हा मला खूप वाईट वाटतं. आय क्राय वेन आय फील व्हेरी सॅड. नेक्स्ट आहे आय क्राय ऍट नाईट वेन आय एम अलोन. मी जेव्हा एकटी असते तेव्हा मी रडते. आय क्राय ऍट नाईट वेन आय एम अलोन. नेक्स्ट, आय क्राय वेन आय लूज माय टॉय. मी जर माझं खेळणं हरवलं तर मी खूप रडते. आय क्राय वेन आय लूज माय टॉय. नेक्स्ट, आय क्राय वेन आय गेट हर्ट आउटसाइड. ओके. जेव्हा मला दुखतं तेव्हा मी रडते. आय गेट हर्ट आउटसाइड. आय क्राय वेन आय मिस माय पॅरेंट्स. जेव्हा मला माझ्या पॅरेंट्सची आठवण येते तेव्हा मी रडते. आय क्राय वेन आय मिस माय पॅरेंट्स. नेक्स्ट, स्माइल म्हणजे हसणे. स्माइल म्हणजे हसणे. आय स्माइल वेन आय फील हॅपी. मी हसते जेव्हा मी खुश असते. आय स्माइल वेन आय फील हॅपी. आय स्माइल ॲट माय टीचर इन स्कूल. आय स्माइल ॲट माय टीचर इन स्कूल. मी माझ्या टीचर्सकडे बघते शाळेत आणि हसते. स्माइल करते. स्माइल म्हणजे स्मित हास्य करते. ठीक आहे. आता स्माइल आणि लाफ यामध्ये पण फरक आहे. सो स्माइल म्हणजे तुम्ही जस्ट स्माइल करताय, स्मित हास्य करताय, आणि लाफ म्हणजे मोठमोठ्याने हसताय. ठीक आहे. सो स्माइल म्हणजे पण हसणं होतं आणि लाफ म्हणजे पण हसणं होतं, पण हा फरक आहे दोघांमध्ये. आय स्माइल ॲट माय फ्रेंड इन क्लास. ठीक आहे. मी हसली माझ्या फ्रेंड बरोबर क्लासमध्ये. आय स्माइल ॲट माय ब्रदर एव्हरी मॉर्निंग. मी रोज सकाळी माझ्या भावाकडे बघून स्माइल करते. आय स्माइल वेन आय सी माय फॅमिली. मी स्माइल करते जेव्हा मी माझ्या फॅमिलीला बघते. ओके. सो स्माइल म्हणजे हसणं. सो तुमच्या लक्षात आलं की कशा सोप्या पद्धतीने आज आपण 40+ वर्ब्स बघितले आहेत, आणि मी प्रत्येक वर्ब तुमच्याकडून 5-5 सेंटेन्स तुम्हाला मी सांगितले आहेत. परत हिअर, लिसन, सिमिलर वाटणारे जे वर्ब्स आहेत त्यांचा एक्झॅक्ट मिनिंग कसा वेगळा आहे ते सुद्धा तुम्हाला मी आज एक्सप्लेन केलं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजून अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लाईव्ह माझ्याकडून शिकायचं असेल तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपले ऑनलाईन क्लासेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.